नमस्कार. आज आपण बनवणार आहेत शिजवलेल्या तुरीच्या डाळीची आणि बटाट्याची आमटी. त्यासाठी मी 2 बटाटू आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊन ती शिजवून घेतली पहिल्यांदा. त्यानंतर बटाट्याचे असे मोठे मोठे काप करून डाळ आणि बटाटा सेपरेट करून घ्यायचा. एका पॅनमध्ये तेल टाकून मस्त कडकडल्यावर त्यामध्ये लसूण टाकायचा. मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची. तडतडल्यावर त्यामध्ये हळद टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला जर कांदा वगैरे घालायचा असेल तर ते पण तुम्ही घालू शकता. मी नव्हता ॲड केला. त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, मीठ हे सर्व टाकून भाजून घ्यायचं. तर त्यामध्ये बटाटा ॲड करायचा. बटाट्याला तेल सुटायला लागल्यावरती त्यामध्ये जरा डाळ फेटून घेऊन ती फेटलेली डाळ त्यामध्ये टाकून द्यायची. तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तर तुम्ही गरम पाणी किंवा नॉर्मल पाणी ॲड करू शकता. पद्धतीने आपली आमटी तयार होते.